अमृतस्य पुत्र आहात. त्या अमृत स्वरूप परमात्म्याचे तुम्ही पुत्र आहात, माकडाचे नाही. आणि म्हणून जसं आपण पाहिलं की जीवाचा स्वभाव अहंकार आहे, पण त्याचा तो खरा स्वभाव नाही आहे. कारण हा आगंतुक आलेला स्वभाव आहे. जर अहंकार जीवाचा स्वभाव असता तर जन्माला आलेल्या मुलाला लहानपणापासूनच अहंकार असायला पाहिजे होता, तर तो नसतो. किंबहुना जोपर्यंत काही कळायला लागत नाही, समाजाचं वारं लागत नाही ना, अहंकाराचं वारं लागत नाही, तोपर्यंत त्या बिचाऱ्याला काही कळत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी खूप छान याचं वर्णन 16 अध्यायामध्ये केलं. घरामध्ये बाळ जेव्हा जन्माला आला, खरं सांगा त्याला काही नाव आहे का? काहीच त्याला नाव नाहीये. त्याचा नामसंस्कार आपण केला आणि त्याला कुठलं तरी नाव आपण ठेवलं. त्याला माहिती नाही हे नाव कुणाचं म्हणून, पण परत 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 त्याला संमोहित केलं. इंग्लिश भाषेमध्ये त्याला बोलायचं तर त्याला हिप्नोटिझ केलं. आमचा असलेला जो अहंकार आहे तो स्वभाव नाही आमचा. म्हणजे सुरुवातीला चिंतनासाठी मी बोलत गेलो की तो आमचा स्वभाव आहे म्हणून, परंतु काही हिशोब लावण्यासाठी एक्स ठेवावा लागतो आणि हिशोब लागला की एक्स काढून टाकावा लागतो. त्याला चिंतन म्हणतात. पण सुरुवातीला मी म्हटलो की आपला स्वभाव, पण आपला स्वभाव तो नाहीये. त्याला काही नाव नाहीये. पण हळूहळू त्या मुलांनी पाहिलं की माझ्याकडे बघून गणेश गणेश, मला वाटतं भारतीय नाव म्हणतोय मी, पप्पू 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 पास हो गया पप्पू. आणि मग त्याला हळू असं वाटतं की पप्पू पप्पू माझ्याकडे कोण म्हणतात हे, म्हणजे मीच असावा की तो. आणि मग हळूहळू त्याला कळावं लागतं की तो मीच आहे. त्याला जे नाव दिल्या गेलं ते त्याचं असलेलं नाव दिलं गेलं की नसलेलं नाव दिलं गेलं? नसलेलं नाव दिलं गेलं. ज्या नावासाठी एवढे मरतोय ना आपण, ते नाव सुद्धा आपलं नाहीये. काय बोलते माऊली? उपजलिया बाळकासी, शब्द आहे का गोड आहे. उपजलिया जन्माला आलेलं जे बाळ आहे, नाम नाही तया पाशी, नाव नाही त्याला. आणि मग उपजलिया नावासी, उपजलिया बाळकासी, नाम नाही तया पासी, ठेविलिया नावासी. ओ देत उठी, जन्माला आलेल्या त्या बाळाला नाव नाहीये, पण ज्या नावाने त्याला परत 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 हाका मारली की त्याला वाटतं तोच मी तोच मी. अर्थात त्याचा जो स्वभाव नव्हता तो त्याच्यावर आरोपित केला आणि मग त्याला शिकवलं, हे तुझे वडील, ही तुझी आई, हे तुझं घर, आणि एवढंच नाही शेजारचे आपले शत्रू. त्याला कुठं माहिती हो सगळं हे? काही माहिती नाही त्याला. म्हणून एक हिंदी महापुरुष चिंतक खूप गोड बोलतो, जन्माला येणारा प्रत्येक बाळस हा निरागस असतो, परंतु विकृत माणसांच्या हातामध्ये सापडून पोरं विकृत होतात. त्यांना कुठं माहिती काय हे? अहंकारी माणसांच्या हातामध्ये सापडून ते बिघडून जातात. म्हणून त्याचा तो स्वभाव नाहीये, आणि त्याचा तो स्वभाव नाहीये म्हणून अहंकार जाऊ शकतो. जर त्याचा मूळचा स्वभाव अहंकार असता तर तो कधीच गेला नसता, तो आलेला आहे. म्हणून नियम काय आहे? मानसशास्त्राचा नियम सांगतो मी आपल्याला. ज्या प्रकारे भ्रम झालेला असतो ना, उपचार करणाऱ्या माणसाला त्या भ्रमाचा स्वीकार करून त्याचा उपचार करावा लागतो. गोष्ट सांगतो जे कळे. बऱ्याच वेळा नसणाऱ्या गोष्टीचा भ्रम होतो. भ्रम त्यालाच म्हणतात की जे नसते आणि नसून सुद्धा वाटते, त्याला भ्रम असं म्हणतात. एक मनुष्य रात्री काहीतरी वाचत बसला होता. जुना काळ, लाईटची व्यवस्था नव्हती.
आणि त्या दिव्याच्या भोवती तो आपला वाचत बसला होता. एक माशी आली आणि त्यांनी जांभळी दिली, झोप येणार असेल त्याला, अशी जांभळी दिली त्याने, आणि तेवढ्यामध्ये ती माशी त्याच्या तोंडात गेली असं त्याला वाटलं. गेली की नाही माहिती नाही, गेलीच नाही, ती कानाजवळून गेली. पण त्याला वाटलं की माशी माझ्या तोंडात गेली. बर, आणि मग त्याला हळूहळू असं वाटायला लागली की ती जी माशी आहे ना ती पोटात फिरते सगळीकडे. नंतर त्याला असं वाटलं की ती गुडघ्यामध्ये पण जाते. नंतर त्याला असं वाटलं की ती डोक्यामध्ये जाऊन भन भन करते सकाळच्या प्रमाणे. आणि मग अनेक ठिकाणी त्याला नेलं, त्याचे उपचार केलेत, वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रामध्ये तपासणी केली की माशी कुठे आहे, पण माशी सापडायचीच नाही. डॉक्टर म्हणजे काय माशी बिशी नाही हो. अहो नाही म्हटले, तुम्ही जेव्हा चेक करतात ना, तुम्ही डोक्यात चेक करतात तेव्हा ती पायात जाते, आणि जेव्हा तुम्ही पोटात चेक करतात ना तेव्हा ती पाठीत जाते. एकदा भ्रम झाला माणसाला की तो वेगवेगळ्या प्रकारचे तर्क सुद्धा द्यायला लागतो. आता तर त्याला झोप येईना, रात्री ते सुद्धा त्याच्या डोक्यामध्ये भन भन व्हायला लागलं. काय करावं? बाजूच्या गावाला एक वैद्य होता, गावठी वैद्य. बऱ्याच वेळा औषध गावठीच लागतं काही लोकांना, कारण रोग असेल तर त्याची निवृत्ती करता येईल, जे नाहीच आहे त्याची काय निवृत्ती करायची आहे? तुम्ही म्हणाल 2 दिवस जे चाललं ते असल्यासाठी का नसलेल्यासाठी? नसलेल्यासाठी. आणि मग तुम्ही म्हणाल नसलेल्यासाठी 2 दिवस तुम्ही घालवले, याचा फायदा काय? याचा फायदा असा आहे, एकदा नसलेलं कळालं की असलेलं आपोआप प्राप्त होतं. अध्यात्म जे आहे ते असलेलं जे आहे ते कळून देण्यासाठी नाही, जे नसलेलं आहे त्याची निवृत्ती करण्यासाठी आहे. म्हणून महाराज आपल्याकडे वेदांतामध्ये आहे नित्य प्राप्ताची प्राप्ती आणि नित्य निवृत्ताची निवृत्ती आहे. जे कायम निवृत्तच आहे त्याची निवृत्ती करायची आहे, आणि जे तुम्हाला प्राप्त होणार आहे ते बाहेरून नाही आणायचे, ते तुमचं स्वरूप आहे. हा वेदांत बोलतो. जाऊया 15व्या अध्यायामध्ये. माऊली सांगतात, बाभुळीची सारावी हाती, बाभुळीची सारावी हाते, तव पाणी तव असे आईते, अभ्रची जावे गगन ते सिद्धची की. 750 वर्षाची भाषा आहे, त्याला आपल्याला आपल्या भाषेत सांगावं लागेल. माऊली म्हणतात, पाण्याचे सरोवर असतात, आणि पाणी म्हटलं की पाण्याच्या संबंधाने राहतं ते शेवाळ. बरोबर. एकाला तहान लागली, त्याला पाणी प्यायचं आहे, मग पाणी पिण्यासाठी त्याला जर आता ते पाणी प्राप्त करून घ्यायचं असेल तर पहिलं काय करावं लागेल बरं? शाब्बास, शेवाळ बाजूला करावं लागेल. बाभुळीची सारावी हाते, मराठी भाषेतला शब्द आहे बाभुळी म्हणजे शेवाळ. बाभुळीची सारावी हाते, पुढे शब्द आहे का, आणि बाभूळ, बाभुळी, शेवाळ बाजूला झालं, आणि बाजूला झाल्याबरोबर पुढचे शब्द आहे का. आता पाणी त्याला निर्माण करावं लागलं का? माऊली म्हणतात, पाणी तव असे आईते. पाणी कसं आहे? आईत आहे, स्वाभाविक आहे. पुढे आहे का, आकाशामध्ये अनेक ढग दाटून आलेत, आणि त्याच्यामुळं असं वाटलं की आता मेघच नाहीये, पण आलेले मेघ जे आहे ते मेघ निघून गेल्यानंतर ढग जे आहे ते निर्माण, ढग निघून गेल्यानंतर जे अवकाश आहे ते निर्माण करावं लागत नाही, ते आभाळ मात्र आयत आहे. तसं सगळा परमार्थ, सगळं चिंतन यासाठी करायचे की नाही जे आहे त्याचा स्वीकार आम्ही केला, त्याचा अहंकार वाहतोय ते दूर झालं रे झालं. जे मूळचा जो स्वभाव आहे त्याचं मूळचं स्वरूप जे आहे ते आहेच आहे. गोष्ट राहिली आपली मध्ये, मी बोलत गेलो पण गोष्ट राहिली आहे, कारण सिद्धांत कळून घेण्यासाठी दृष्टांत असतो, म्हणून सिद्धांत आपल्या डोळ्यापुढे सारखा असायला पाहिजे. त्या वैद्याकडे त्याला नेलं, वैद्याने विचारलं काय त्रास आहे? अहो म्हणले माशी गेली आहे अंगात, आणि एवढा त्रास देते, कधी डोक्यात, कधी नाकात, नाकात पण होत आहे माझ्या, कधी कानात, कुठं कुठं जाते माहिती नाही. एवढ्या म्हणजे जिथं तुम्हाला जाणवत असेल तिथंच बघा. तुम्हाला आता तुमच्या मनात आहे, आता तुम्हाला कुठं घालायची ती माशी तुमच्या हातामध्ये, कारण ती मनातली आहे ना. कुठं आहे
फक्त दुसऱ्याच्या कानात घालू नका. अहो ही माशी किती त्रास करते, सारखी भनभन करते, मला झोप येत नाही, मरून जाईन मी ही माशी जर बाहेर निघाली नाही तर. मी रस्त्याने चालतानाच असं कानामध्ये हात घालतो, हातानेच असं मारायचा प्रयत्न करतो, मला मला काढावं याच्यातून, तुमच्या पाया पडतो, काय लागेल ते सगळं मी तुम्हाला देतो, पण या भनभनीतून मला काढा. महाराज वैद्य पुस्तकं शिकलेला नव्हता, पण मस्तकाने मजबूत होता. बरेच माणसं पुस्तकं शिकलेले असतात पण मस्तकाने कमजोर असतात. हा, शहाणपण आणि ज्ञान वेगळी गोष्ट आहे. मला आजही गोष्ट माहिती आहे की एक MA झालेली सूनबाई बाजाराला गेली, बाजार केला, आणि ती जी भाजी विकणारी बाई होती ना, सासू आणि सून सोबतच होत्या. सासूबाईला म्हटले, तुमची सून शिकलेली दिसते सा. अरे बाप, अरे वाह, माझी सून शिकलेली कसं कळालं ग तुला? काशी माझी मुठभर मांस वाढलं, माझ्या सुनेनं माझं नाव केलं. म्हटलं कळालं ना, यामुळं कळालं की टोमॅटो जे आहे ना, ते टोमॅटो सगळ्यात खाली टाकले तिने, त्याच्यावर भोपळा ठेवला आहे, आणि वर जे आहे ना, वर अजून जडजड पदार्थ ठेवले, टोमॅटोचं पाणी गळत चाललंय. कळालं ना त्याच्यामुळे शिकलेले आहे म्हणून. त्यामुळे बरेच वेळा नुसते पुस्तकं ठेवून जमत नाही, मस्तकाने मजबूत असावं लागतं. हा वैद्य मस्तकाने मजबूत होता. त्यांना म्हटलं, तुझी माशी काय, मी अशा अनेक माश्या काढल्यात, काळजी नको करू तू, भरपूर माश्या काढल्यात, बस माझ्यासमोर. सोबत असलेले माणसं त्यांना म्हणा, तुम्ही बाहेर जा बरं, आता हाय आणि मी आहे. तसा कालचे शिष्य पाहिले होते, गुरुजी तुम्ही मध्ये बोलू नका. तसा हा वैद्य म्हटला, आता मी आहे आणि हा आहे, सगळ्यांना बाहेर काढून दिलं. म्हटले कुठे माशी आता? म्हणले आता तुम्हाला घाबरून ना की थोडीशी अशी आता कानामध्ये गेली आहे बघा. बरं बरं, काळजी करू नको. अजून कुठं आहे? म्हणजे ती कानातून आता इकडे येण्याची शक्यता आहे सर थोडीशी. मला ते आता इतक्या दिवसाची ती सोबत राहते, त्याच्यामुळे कळालं ती कुठं जाणार ते. थांबा. पूर्वीचे दिवे असायचे, दिव्याच्या भोवती त्या माश्या चिटकायच्या, त्या तेलाला येऊन चिटकायच्या. या वैद्याने असं केलं की ती जी मेलेली माशी होती हातामध्ये आणली आहे का, आणि त्याला म्हटलं बस बरं समोर माझ्या आता. तो म्हटला, गुरुजी उपचार सोपात आहे ना? आणि सोपा नाही म्हटलं, थोडा त्रास आहे, पण गुण हमखास आहे. थोडासा त्रास होईल, पण गुण नेमका तुला पक्का येणार आहे, काळजी करू नको. बरं, कुठं दिसते माशी? म्हणजे माशी आता ना थोडीशी अशी इथपर्यंत आली, पण बस इथं. असा हात मागं केला त्याने. मागे एक उपचार पाहिला होता महाराज. एक दारुडा मनुष्य एका साधूकडे गेला होता उपचारासाठी. ती क्लिप पाहिली मी. त्याने त्याला जवळ घेतलं, दे गपा गप, दे गपा गप. कुठला तो व्हिडिओ होता मला माहिती नाही. तो साधूकडे त्यांनी पाहिलं की साधू महाराज फिशिंग केला, हा फटकन मारायचा परत. एवढा उपचार जोराचा पाहिला नाही महाराज मी. मजा वाटत होते सगळं पाहायला. तसं म्हटलं बस पुढं. त्याने हात मागं केला, आणि जेवढी ताकद अंगामध्ये असेल असे सनकन त्याच्या कानामागे लावली, आणि एक हात दुसऱ्या काना आड निघली म्हटला, आणि मग दाखवले बघ. अरे मला जिवंत काढायचं होतं, मेली रे, जिवंत काढायचं, पण शरीरात राहून राहून बघ तेलकट झाली आहे. आता कसं वाटतंय? हरि ओम, शांती शांती शांती. गुरुजी शांत झालो मी आता. वा, आता कसं बरं वाटतंय आता. वा, आता काय देऊ तुम्हाला? म्हणजे काय देऊ नको, फक्त माशी परत डोक्यात घालू नकोस. साधारणतः सगळे जे उपचार केले जातात, ज्या गोष्टी नाही आहेत त्या गोष्टींना आम्ही हो म्हटलोय, ज्या गोष्टी नाही आहेत त्यांना आम्ही भ्रमाने स्वीकारलं, त्या भ्रमाला बाजूला केलं रे केलं की मग जे यथार्थता आहे ती खाली उतरते. म्हणून सगळं आयुष्य माणसाचं निघून जातं भ्रमामध्ये जगण्यामध्ये, आणि त्या भ्रमाचा, त्या अज्ञानाचा पुढचा विकार आहे अहंकार.